नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल। मागच्या सेशन मध्ये आपण पाहिलं होतं काही महत्त्वाचे 5 मुद्दे ज्याच्या अनुषंगाने तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत, ज्यामध्ये 11वी साठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, स्ट्रीम सिलेक्ट करण्याचा निर्णय सुद्धा तुमचा फायनल झालेला आहे। अगदी आता फक्त काही दिवसात 11वी ची ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल आणि आम्ही 11वी ला सुरुवात करू। पण त्याच्या आधी नेमकं या 11वी ला सुरुवात कशी करावी, ज्यासाठी कोणते मुद्दे ध्यानात घेतले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण त्यापूर्वी मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाय का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 11वी च्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी तुम्ही सुरुवात केलेली आहे का? हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। मला एकदा कमेंट मध्ये सांगा, तुमच्यापैकी कोणाला 11वी च्या ऍडमिशनसाठी अडचणी येत आहेत, ओटीपी येत नाहीये, तुम्ही दुसऱ्या बोर्डाचे विद्यार्थी आहात, असं जर काही तुमच्या अडचणी असतील तर मला एकदा कमेंट मध्ये सांगा, जसा तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। आणि आपण पाहूयात 11वी साठीच्या या सगळ्या गोष्टी आता पूर्ण झालेल्या आहेत। नेमकं सुरुवात करत असताना आता कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे। चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 9वी ला जसं पाहिलं असेल बाळांनो, 10वी चा बऱ्याच अंशीचा पूर्ण सिलेबस हा बहुतांश अंशी, जसं लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल आम्हाला 9वी ला होता, 10वी ला पण आहे। सर्कल सारखा चॅप्टर 9वी 10वी मध्ये, कन्स्ट्रक्शन जिओमेट्री सारखा 9वीतून 10वी मध्ये, प्रोबॅबिलिटी असेल, स्टॅटिस्टिक्स असेल, जिओमेट्रीचा बराचसा भाग असेल, ट्रायंगलचा भाग असेल, तसंच अगदी 11वीचं सुद्धा तुमचे बरेच असे टॉपिक्स असतात ज्याच्या माध्यमातून 11वीच्या खूप साऱ्या चॅप्टरची लिंक ही डायरेक्टली 12वीच्या चॅप्टरशी जोडलेली असते। त्यामुळं आपलं 10वी जरी खराब झाला असेल, आपल्याला 9वीच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तरी सुद्धा 11वीचं नुकसान करून आपल्याला 12वीची वाट लावून घ्यायची नाही। ही गोष्ट तुम्हाला शेवटपर्यंत ध्यानात ठेवायची। आणि म्हणून 11वीला हलक्यात घेणं, 11वी घरी बसल्या बसल्या करू किंवा आपल्या ह्या ज्या काही शिक्षण व्यवस्थेतला आपला हा पास्ट होता बाळांनो, तो खरंच आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पास्ट होता, त्याचा आणि आपला संबंध नाही। शिक्षण व्यवस्थेत आता जे काही आमूलाग्र बदल झालेले आहेत, ज्याच्या माध्यमातून आपल्याला 11वीचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे जितकं 12वीचं आहे। आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी नाही करायच्या, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत। ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जर कोणता असेल तर अगदी फर्स्ट चॅप्टर पासून तुम्हाला कन्सेप्टवर फोकस करायचा आहे। तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट शिकवायला सुरू आहेत, ज्याचं डिवायडेशन करायला सुरुवात करा। हे एमएसटी सीईटी साठी इम्पॉर्टंट आहे, हा जेईई साठीचा पोर्शन आहे, हा नीट साठीचा पोर्शन आहे, हा फक्त आणि फक्त बोर्डासाठी महत्त्वाचा आहे। अशा क्लास नोट्स काढायला सुरुवात करा, ज्याच्या नोट्स प्रिपरेशनच्या माध्यमातून तुमचा फोकस, तुमचं कॉन्सन्ट्रेशन हे त्या पार्टवर आलेलं पाहायला भेटेल। ज्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट मुद्दा असेल तो म्हणजे कन्सेप्टवरचा फोकस, आणि सगळ्यात महत्त्वाचं आता सांगितल्याप्रमाणे तुमचं नोट्स प्रिपरेशन तुम्ही कशा पद्धतीनं करत आहात, ज्याच्यामध्ये तुम्हाला अगदी रेग्युलरली प्रत्येक मुद्द्याला, प्रत्येक पॉइंटला रिवाइज करायचं आहे। कारण अगदी आपल्या सेट्स, रिलेशन, फंक्शन सारख्या टॉपिक्स पासून जर आपण विचार केला तर बघा, आपल्याला 9वीला सेट नावाचा टॉपिक झाला होता, ज्याच्यामध्ये रिलेशन हा चॅप्टर येऊन सेट, रिलेशन, नंतर लगेच फंक्शन, म्हणजे या चॅप्टरची अशी साखळी आहे। सेट समजल्याशिवाय तुम्हाला रिलेशन समजणार नाही, रिलेशन समजल्याशिवाय तुम्हाला फंक्शन काय आहे, फंक्शन शिवाय तुम्हाला कंटिन्युटी, नंतर इंटिग्रेशन, नंतर डेरिव्हेशन, कॅल्क्युलसचा हा सगळा पार्ट तुम्हाला सेट चॅप्टर पासून सुरुवात होतो। म्हणजे अगदी सोप्यापासून ते डिफरन्शियल कॅल्क्युलेशन असेल, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, या सगळ्या टॉपिक्स पर्यंत जाताना तुम्हाला ह्या सुरुवात फार महत्त्वाची आहे। म्हणून टप्प्याटप्प्याने या सगळ्या गोष्टींमध्ये रिव्हिजन करायला विसरू नका। दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही तुम्हाला क्वेश्चन झालेले असतील, या सगळ्या क्वेश्चनची डेली प्रॅक्टिस करणं आणि टप्प्याटप्प्याने त्याला रिवाइज करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला 12वी बोर्डात हमखास यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या असतील। आणि सगळ्यात शेवटची महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर मध्यंतरी माझा एक व्हिडिओ पण आला असेल, तुम्ही ऐकला असेल, विद्यार्थ्यांची जी काही 5 लक्षणं आहेत, त्या 5 लक्षणांपैकी सगळ्यात महत्त्वाचं लक्षण मी तुम्हाला सांगितलं होतं, काकचेष्टा बको ध्यानम श्वान निद्रा है ना, तथैवच, म्हणजे जसं कावळ्याचे प्रयत्न असतात, जसं एखाद्या कावळ्याला एखाद्या रांजणातून पहिलं पाणी काढायचं होतं म्हणून तो पाणी तळाला गेले म्हणून खडे टाकतो, इथं प्रश्न कावळ्याची तहान भागवण्याचा नाही,
प्रश्न असतो, मुद्दा असतो कावळ्याचे प्रयत्न दाखवण्याचा, तसं विद्यार्थ्याला प्रयत्नशील राहायचं आहे. बको ध्यानम म्हणजे बगड्यासारखं ध्यान असलं पाहिजे. बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे स्टे फोकस्ड. तुमचा कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, तुम्ही फोकस कोण्या गोष्टीवर आणि कितपत करताय, किती महत्वाच्या गोष्टीवर महत्वाचा वेळ खर्च करताय हे महत्वाचं आहे. म्हणजे पहा, एखादा पाण्याचा तलाव आहे किंवा उथळाशी पाणथळ जागा आहे ज्याच्या माध्यमातून बगळा काही मासे टिपण्यासाठी त्या ठिकाणी उभं राहिलेला आहे. एखादा छोटासा मासा येऊन त्याच्या पायापाशी खेळत राहतो, पण तो बगळा त्या छोट्या मास्याला काहीही करत नाही. जोपर्यंत तिथे एखादा मोठा मासा येत नाही, म्हणजे त्याचं ध्येय जोपर्यंत बगळ्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत चोच पाण्यात मारत नाही. छोट्या माशाकडे तो कॉन्सन्ट्रेशन देऊन स्वतःचा वेळ वाया घालवत नाही. आणि म्हणून तुमचं लक्ष जे असणार आहे ते या मोठ्या गोष्टीकडे ठेवायचं आहे. तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टीवरून स्वतःचा वेळ वाया घालवायचा नाही. म्हणजे फोकस कशावर ठेवायचा आहे हे महत्वाचं आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅथमॅटिक्स सारखा जो महत्वाचा विषय आहे तो तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचा आहे. आणि म्हणून सुरुवातीपासून मी जसं सांगितलं तुम्हाला, काही इझी टॉपिक असतात, काही मीडियम असतात, काही टफ असतात. ज्याच्यामध्ये अगदी इझी टॉपिकचा जर विचार केला तर पहिलं अँगल अँड इट्स मेजरमेंट सारखे टॉपिक आहेत, सेट रिलेशन फंक्शन सारखा टॉपिक आहे, कॉम्प्लेक्स नंबर सारखा टॉपिक्स आहे, जिथं स्ट्रेट लाईन, पियर लाईन है ना, पियर ऑफ स्ट्रेट लाईन किंवा सर्कल आहे, कोनिक्स आहे, असे छोटे छोटे टॉपिक आहेत. जिथं आपल्याला कोऑर्डिनेट जॉमेट्री नावाचा टॉपिक 10वीला झाला होता, जिथं 3 डायमेन्शनल जॉमेट्री नावाचा टॉपिक 11वीला आहे, 12वीला आहे. अशा सोप्या टॉपिक पासून आपल्याला सुरुवात करायची, ज्याच्यामुळे आपल्याला 10वी बद्दलची किंवा 11वीत आल्यानंतर मॅथमॅटिक्स बद्दलची जी भीती आहे ती डोक्यातनं निघून जाईल. आणि नंतर मग आपण कंटिन्युटी, इंटिग्रेशन, डिफरन्शिएशन, ट्रिगोनॉमेट्री फंक्शन अशा हार्ड टॉपिकला शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर या टॉपिकला सुरुवात करायची, ज्याच्या माध्यमातून गणिताचा सिलेबस हा टप्प्याटप्प्यानं तुमचा परिपूर्ण व्हायला मदत होणार आहे. आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टीकडे जायचं आहे आपल्याला, ते म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मॅथमॅटिक्स सारखा विषय स्ट्रॉंग करत असताना प्रॉपर नोट्स बनवणं, सेल्फ स्टडी, सेल्फ मोटिवेटेड राहणं. RD शर्मा असेल किंवा इतर महत्वाच्या पब्लिकेशन, महत्वाच्या काय बुक्स, म्हणजे मी जर नुसतं RD शर्मा बुक्स यूज करायला तुम्हाला जरी सांगितलं, म्हणजे विचार करा पूर्ण कन्सेप्ट काय JEE आणि JEE साठी किंवा CET साठी ज्या काय जो टॉपिक्स लागणार आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा सुद्धा त्याच्यात टॉपिक आहे जो आपल्याला नसेल कव्हर करायचा, नका करू, पण जितका महत्वाचा आहे तितका तर कंप्लीट करून घेऊयात. जर तुम्ही JEE सारख्या एक्झामचं प्रिपरेशन करत असणार आणि जर CETचंच प्रिपरेशन करत असाल फक्त, तर आपलं केवळ आणि केवळ 11वी 12वी बोर्डाचं टेक्स्ट बुक एवढं सुद्धा तुमच्यासाठी पुरेपूर आहे, हे तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवत असताना सर आता आम्ही 11वीला आलो होतो आणि 11वीच्या काही CETच्या अभ्यासक्रमासंदर्भात तर हे काही महत्वाचे टॉपिक्स आहेत जिथं तुम्हाला फक्त आणि फक्त 11वीला एवढ्या टॉपिकवर फोकस करा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला 12वी लवकर सुरू केली तरी एवढ्या टॉपिक्स मधलंच जे काही बेसिक आहे ते तुम्हाला 12वीला वापरायचं आहे. आणि या टॉपिकचा फायदा म्हणजे तुम्हाला जशाला तसं पुढे MST CET मध्ये याचं प्रिपरेशन लागणार आहे. तर बघा, ट्रिगोनॉमेट्री सारखा टॉपिक आहे, स्ट्रेट लाईन, सर्कल, कोनिक्स, प्रोबॅबिलिटी बद्दल मी बोललोच, मात्र कॉम्प्लेक्स नंबर सुद्धा त्याच क्वाड्रेटिक इक्वेशनचा दुसरा पार्ट आहे, जो क्वाड्रेटिक इक्वेशन आपण 10वीला अगदी डिटेल मध्ये पाहिला होता. परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. आता फंक्शन, लिमिट आणि कंटिन्युटी हा कॅल्क्युलसचा पार्ट आहे, ज्याच्या माध्यमातून सेट रिलेशन सारखे टॉपिक जर तुम्हाला समजले तर इथून पुढची जर्नी मात्र आपली खूप सोपी असते. हा आपला सगळा 11वीचा सगळा गाभा आहे, या माध्यमातून आपल्याला जायचं आहे. परंतु हे सगळं करत असताना आपल्याला कसं कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या गोष्टीची तयारी करून घेत असताना आपली अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवर, अनअकॅडमी ॲपवर आपली IIT JEE च्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे विद्यार्थी आतापासूनच JEE ची प्रिपरेशन करणार आहेत, 2028च्या परीक्षेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी केवळ आणि केवळ 4499 रुपयांमध्ये आम्ही ही बॅच घेऊन येत आहोत. जी बॅचवर ऍप्लिकेशनवर तुम्हाला इन्व्हाइट कोड म्हणून जर विचारला तर या ठिकाणी RKJ हा इन्व्हाइट कोड तुम्हाला या ठिकाणी ध्यानात ठेवायचा आणि हा RKJ हा इन्व्हाइट कोड वापरून तुम्ही अशा या ज्या पूर्ण बॅचेस आहेत या बॅचेस परचेस करू शकता. जिथं नीटच्या विद्यार्थ्यांसाठी निंबस बॅच आहे, त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे तुम्ही वेगवेगळे हे धुरंधर फॅकल्टीज त्या ठिकाणी शिकवतात. सी पाहुजा मॅम,
ज्या निंबस बॅच मध्ये शिकवण्याचं काम करतात, जी बॅच आहे जिथं सुद्धा तुम्हाला RKJ हा इन्व्हाइट कोड वापरून तुम्हाला ही बॅच परचेस करता येईल, जिथं तुम्हाला 60% डिस्काउंट मिळण्याचं काम सुद्धा होणार आहे। ज्या त्यात धैर्य मॅम शिकवत असलेल्या निंबस ही अल्फा बॅच आहे IIT JEE च्या विद्यार्थ्यांसाठी। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही आहे ना स्वराज या बॅचचं प्रिपरेशन करू इच्छित असाल, ज्याच्यामध्ये JEE च्या सोबतच मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा नीट JEE सोबतच CETचा असलेलं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे। आम्ही केवळ 1999 रुपयांमध्ये ही बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। घर बसल्या ऑनलाईन आरामशीर स्टडी करा, ज्याच्या माध्यमातून 500 पेक्षा जास्त लाईव्ह लेक्चर्स असतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण टॉपिकचं प्रिपरेशन, सगळ्या टॉपिकच्या इत्यंभूत नोट्स असतील, DPPs असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम या क्लासच्या माध्यमातून होणार आहे। चला तर भेटूयात पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना। तुमच्या 11वीच्या जर्नीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, छान पद्धतीने स्टडी करा, आम्ही तुमच्या सोबत आहोतच। भेटूयात पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत बाय।